नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तरच सर्वांना शेअर नक्की करा। आपण एक मराठ्यांच्या इतिहासाची सिरीज सुरू करतो आहे, जेणेकरून प्रत्येकाला खरा इतिहास कळला पाहिजे। ह्यासाठी आपण मराठ्यांची उत्पत्ती कशी झाली आणि प्रारंभापासून आपण इतिहास इथून आपल्या चॅनलवर बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्व राज्यसेवा 2025 कंबाईंड गट ब क या सर्व बॅचेसमध्ये सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन आपण देतो आणि प्रत्येकाला त्याचा लाभ मिळावा ह्यासाठी आपण 95% प्लस ऑफ देत असतो। सोबतच अलीकडे थर्ड टेट होणार आहे, त्यासाठी थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 आपण लॉन्च केलेली आहे। त्या बॅचवर सुद्धा आपण 95% प्लस ऑफ देतो आहे। गेल्या सेकंड टेटमध्ये 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थी आपल्या बॅचमधून शिक्षक या पदासाठी नोकरीवर रुजू आहे। या बॅचेसमध्ये आपण सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF, टेस्ट सिरीज आणि मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर आणि व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येतात। बॅचचा कालावधी 365 दिवसांचा आहे। परीक्षा पुढे गेली तर कालावधी तुम्हाला वाढवून सुद्धा मिळतो। मग वाट कशाची बघत आहात? लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला आपण आपल्या शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासास सुरुवात करूया। तर इथे बघा, पराक्रमी भोसले घराण्याचा इतिहास आपण बघणार आहोत। चला क्रमाक्रमाने आणि सर्व म्हणजे मराठ्यांची उत्पत्ती कुठून झाली ते आपण बघूया आणि शिवाजी महाराज त्यांच्या भोसले घराण्यातील कितव्या पिढीमध्ये किती व्यक्तींच्या नंतर आले ते आपण बघायचं। इथे जे तुम्ही बोर्डवर बघत आहात या सर्वांसंबंधी माहिती, कोणत्या एरियातून कुठकुठपर्यंत इतिहासाची माहिती कशी कशी आली ती इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। बघा, लक्ष्मण सिंह, अजय सिंह, सज्जन सिंह, दिलीप सिंह, नंतर शिवाजी, सिंहजी, भोसाजी, देवराजजी, उग्रसेनजी, माहुलजी, खेळोजी त्यांनाच खेळोजी असेही म्हणतात, जानकोजी, सत्तूजी, संभाजी, शिवाजी उर्फ बाबाजी, नंतर मालोजी राजे, विठोजी राजे, शहाजी राजे, शिवाजी राजे, संभाजी राजे, अशी इत्थंभूत माहिती आपण मराठ्यांच्या इतिहासाची बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न इतिहासाच्या अनुषंगाने पडतील। शहाजी राजे, शिवाजी राजे यांच्या आधीच्या भोसले घराण्याचा इतिहास काय आहे? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे पूर्वज कोण होते आणि भोसले घराण्याचा उत्कर्ष कधी झाला? नंतर भोसले घराण्याचा सिसोदिया राजपूत वंशाशी आणि घोरपडे घराणे ह्यांच्याशी काय संबंध आहे, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओत मिळतील। सोबतच यांचा संबंध राजस्थानमधील मेवाड या घराण्याशी सांगितला जातो। तर मेवाड ते रायगड पर्यंत असा भोसले घराण्याच्या इतिहासाचा प्रवास आणि हे घराणे यशोशिखरावर कसे पोहोचले ह्या सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर सुरू करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी इथे सांगतो तुम्हाला की जिथे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तर ते अवध, आता तुम्ही त्याला अयोध्या म्हणू शकता, हे लक्षात घ्या। त्या अयोध्येमध्ये एक सिसोदे नावाचा प्रांत आहे। हे बघा, इथे या ठिकाणी लक्षात घ्या कोणता प्रांत आहे सर? सिसोदे नावाचा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये सूर्यवंशी घराणे, बघा आपले जे शिवाजी महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्री रामचंद्राच्या घराण्यातून आहे।
आणि इकडे लक्षात घ्या, जे देवगिरीचे यादव आहे ते श्रीकृष्णांच्या घराण्यातून आहे, म्हणजे महाराजांना जो वारसा लाभलेला आहे तो इकडून आपण जर बघतो म्हटलं प्रभू श्रीरामचंद्रांचा. आणि देवगिरीचे लक्षात घ्या जाधव ते यादवांचे वंशज आहे आणि आईकडून लागला म्हणजे जो वारसा मिळत आहे लाभलेला आहे तर तो श्रीकृष्णांचा लाभलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तर इतके उत्कृष्ट राजे आपल्या महाराष्ट्रासाठी होऊ शकले. बघा इथे अवध याच्यामध्ये एक प्रांत येतो सिसोदे, तिथलं सूर्यवंशी घराणे लक्षात घ्या. तर तिथे या ठिकाणी राज्य केल्या जात. इकडे एक नर्मदा नावाची नदी आहे, इथून एक कर्तबगार व्यक्ती या ठिकाणी येतो या ठिकाणी आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेला राज्य करतो. लक्षात घ्या, नर्मदा नदीच्या दक्षिणेला राज्य करतो. आता नर्मदा नदीच्या दक्षिणेला मग इकडे जे घराणे आहेत सातवाहन घराणे आहे, शालिवाहन घराणे आहे. लक्षात घ्या, तर इकडे नर्मदा नदीच्या दक्षिणेला आल्याच्या नंतर त्या शालिवाहन घराण्यातील राजासोबत त्यांचं युद्ध होतं आणि मग तो परत इथून त्या युद्धामध्ये त्यांची फौज आणि बरेच लोक कामे येतात आणि त्याच्यातलाच एक राजपुत्र घेऊन एक जननी माता ती मेवाडला जाते. लक्षात घ्या, इथे कुठे जाते सर? मेवाड या ठिकाणी जाते. आणि तिथे गेल्याच्या नंतर आता बऱ्याच काही म्हणजे वेगवेगळे प्रवाह आहे, इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहे, पण ह्या ठिकाणी इथे मेवाडला गेल्याच्या नंतर तो मुळात तो राजपुत्र आहे. काही इतिहासकार त्याचा संबंध बाप्पा रावल ह्याच्याशी जोडतात. बघा, तर इथे एवढी गोष्ट की इथे कुठून म्हणू आपण सांगा, अवध म्हणू. अवधमध्ये सिसोदे घराणं, सूर्यवंशी घराणं आणि तिथून एक राजा ह्या ठिकाणी येऊन राज्य करतो आणि पुढे शालिवाहन सोबत यांचं काय होते तर युद्ध होते. युद्धामध्ये राजा आणि त्याचे सर्व सैनिक कामी येतात आणि पुढे एक राजपुत्र घेऊन राजमाता ह्या ठिकाणी जाते आणि मेवाडमध्ये त्या राजपुत्राला घेऊन शासन सुरू होतं. त्याचा संबंध बरेच लोक बाप्पा रावल ह्यांच्याशी सुद्धा जोडतात. बघा, राजस्थानातील मेवाड, आता आपण आलो कुठे सर? मेवाड ह्या ठिकाणी आलेलो आहे, हे लक्षात घ्या. तर राजस्थानातील मेवाड प्रांतात चित्तोड, त्याला चित्रकूट या नावाने पुढे तो किल्ला बांधतो. तोच राजपुत्र पुढे त्याच्याकडे खजिना असतो. काही प्रवाहामध्ये असं म्हणतात की त्याला खजिना सापडला, काही प्रवाहात असं म्हणतात तो जो राजपुत्र म्हणजे राजस्थानमध्ये मेवाड या ठिकाणी गेला, एका ब्राह्मणाच्या घरी नोकर राहिला, असेही काय सांगा प्रवाह आहे. पण तो राजपुत्र आहे, त्याच्याकडे ऑलरेडी खजिना आहे असं लक्षात घ्या. आणि मग तिथे तो एक म्हणजे किल्ला बांधतो आणि त्या किल्ल्याचं नाव काय म्हणून चित्रकूट. लक्षात घ्या, योगायोग असा की प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा त्या ठिकाणी बराच काळ त्यांनी घालवलेला आहे. हाही महत्वाचा मुद्दा. बघा, राजस्थानातील मेवाड प्रांतात त्याला मेवाड असं म्हणा. चित्तोड आणि सिसोदे ही एकाच वंशाची दोन नावे आहेत. मग तिथे हा वंश सुरू झालेला आहे. लक्षात घ्या, मग कोणकोणती तर इथे आपण लक्षात घेऊया, एक चित्तोड आणि दुसरा सिसोदे, म्हणजे एकाच वंशाची दोन नावे, वंश एकच आहे हे लक्षात घ्या. चित्रकूटचंच नाव पुढे चित्तोडगड असं पडतं. ही एकाच वंशाची दोन नावे होती. चित्तोडच्या म्हणजे चित्रकूट वंशांना. बघा, जे चित्तोडच्या आहे त्यांना रावळ, पद्मावत चित्रपटामध्ये रावल रतन नावाचा राजा पाहिला असेल, त्याचा इथे संदर्भ आहे, हे लक्षात घ्या. चित्तोडच्या वंशांना रावळ तर सिसोदे ह्यांच्या वंशजांना राणा असं म्हटलं जातं. आणि ह्या दोन्ही वंशांची मुळं एकाच जागी आहे, एकाच ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. मग पुढे काय होतं सर? बघा, पुढे या दोन्ही घराण्याचे मूळ मात्र अयोध्या प्रांतात सिसोदे नावाचे सूर्यवंशीय राजघराणे होय. या दोन्ही घराण्याचे मूळ कुठे आहे सर? तर अयोध्या प्रांतात सिसोदे नावाचे सूर्यवंशीय राजघराणे होय असे आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊया. मग पुढे काय होतंय लक्ष द्या. पुढे दिल्लीत यवनांचे म्हणजे मोगल मुसलमान साम्राज्य येतं, राज्य येतं. पुढे दिल्लीत यवनांचे राज्य आले. सत्तेच्या लालसेपोटी मोगल बादशाह यांनी राजपूत राजावर आक्रमणे केली. ह्या राजपुतावर आक्रमणे सुरू झाली. त्यांच्यात वारंवार युद्धे होत होती. अनेक हिंदू राजे त्यांचे अंकित झाले.
बघा, अनेक हिंदू राजे त्यांचे अंकित झाले, त्यांचे मांडलिक बनले, हा महत्वाचा विषय. पण तरीही जो चितोड आहे तर त्या चितोडच्या राजांनी त्या दिल्लीच्या प्रशासनासमोर म्लेच्छ, मोगल, यवन ह्यांच्या अधिपत्याखाली मान झुकविली नाही, तुकविली नाही, हा महत्वाचा विषय. पण चितोडच्या शूर राजपुतांनी त्यांना मुळीच दाद दिली नाही. सन 1303 महत्वाचा मुद्दा आहे, लक्ष द्या. 1303 साली दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी, दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली. आता स्वारी करण्याचं कारण, तुम्ही जर पद्मावत नावाचा चित्रपट जर बघितला असेल तर त्या चित्रपटातून तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतात. म्हणजे आपल्याला समजतं की हा जो सुलतान आहे अलाउद्दीन खिलजी हा त्या ठिकाणी आक्रमण का बरं करत आहे, हा महत्वाचा विषय. ह्याने चितोडवर स्वारी केली. आता तिथे स्वारी करण्याचं कारण बघा, त्यावेळी चितोडवर रावल रतनसिंह, बघा रावल रतनसिंह किंवा रावळ रतनसिंह असं म्हणा तुम्ही त्याला, ह्याचे राज्य होते. रावळ रतनसिंह, रावल रतनसिंह, रतन रावल म्हणा, ह्याचे राज्य होते. रतनसिंह ह्यांची पत्नी राणी पद्मिनी, हिला तुम्ही काय म्हणून सांगा, पद्मावती असंही म्हणतात. जो चित्रपटाला पद्मावतीच्या ऐवजी तो पद्मावत या नावाने चित्रपट आला होता, तर तीच राणी आहे. आणि त्या राणीच्या सौंदर्याचे चर्चे अतिशय दूरदूरपर्यंत होते. अतिशय सुंदर राणी होती. म्हणजे त्या राणीने जर समजा एखादा विडा वगैरे जर खाल्ला, पान, आणि तो जर समजा गिळत असेल तर तो घशाच्या खाली उतरताना दिसायचा. इतकी सुंदर राणी होती आणि तिच्या सौंदर्यावर हा भाळला. अलाउद्दीन खिलजी हा तिच्या सौंदर्यावर भाळला आणि त्याच्यामुळे ह्याने चितोडवर आक्रमण केले. त्याच्यामुळे अलाउद्दीन खिलजीने चितोडवर आक्रमण केले, हा महत्वाचा विषय. बघा, राणी पद्मावती हिच्या सौंदर्यावर भाळून चितोडवर तो आक्रमण करत आहे. पुढची गोष्ट जर आपण बघतो म्हटलं तर काय आहे सर या ठिकाणी, बघा, तिला प्राप्त करण्याच्या लालसेने खिलजी, अलाउद्दीन खिलजी आणि आक्रमण केले होते. खिलजी याच्या आक्रमणाला रावळ रतनसिंग प्रतिकार करत होता. आता तुम्ही या ठिकाणी संदर्भ म्हणून काय, तर एक सिंपल गोष्ट जो तुमच्या पाण्यातून गेलेली आहे, तर तो चित्रपट डोक्यात जर घेतला तर इथून काही गोष्टी आपल्या पटपट क्लिअर होतात. त्याच्या सोबतीला हा एक महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. सिसोद्याचे राणा, तर हे इथून आहे उत्पत्ती. सिसोद्याचे राणा लक्ष्मण सिंग, हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा. सिसोद्याचे राणा लक्ष्मण सिंह आपल्या 7 मुलांसह, आपल्या एकूण किती मुले, 7 मुलांसह मदतीसाठी धावून आले. कोणाला, तर रावळ रतनसिंग ह्यांच्या मदतीसाठी सिसोद्याचे राणा लक्ष्मण सिंग आपल्या 7 मुलांसह धावून आले. कोणाच्या विरुद्ध म्हणू ते, तर अलाउद्दीन खिलजीच्या विरुद्ध. आणि कोणाच्या बाजूने, तर रावळ रतनसिंग ह्यांच्या बाजूने, असे लक्षात घ्या. अलाउद्दीन खिलजी काही केल्या चितोडचा वेढा उठवत नव्हता. त्याच्या प्रचंड सैन्याचा घराडा किल्ल्याभोवती पडलेलाच होता. राजा रावळ रतनसिंग ह्याने किल्ल्यातील राजपुतांसह शत्रू सैन्यावर एकदम हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सर्व शूर राजपुतांना मान्यही झाला. राणा लक्ष्मणसिंह यानेही रावळ रतनसिंग ह्यांना साथ दिली. बघा, राणा रतनसिंग ह्यांना राणा लक्ष्मणसिंग ह्याने साथ दिली. त्या आत्मघातकी हल्ल्यात दोन्ही राजे मारल्या गेले. म्हणजे कोण कोण, एक लक्षात घ्या, रावळ रतनसिंग मारल्या गेले आणि कोण, तर राणा लक्ष्मणसिंग. तर हे भोसल्यांचे वंशज आहेत, हे लक्षात घेऊया आपण. बघा, आणि मारले गेल्याच्या नंतर आता राणी पद्मावतीकडे पर्याय उरला नाही. लक्षात घ्या, ते आता आपण स्वतः यवनांच्या हातामध्ये पडण्यापेक्षा, आपण ब्लेंछांच्या यवनांच्या हातात पडण्यापेक्षा राणी पद्मावतीने जोहर करून स्वतःचा अंत केला. ही गोष्ट इथपर्यंत पुढे घेऊया. मात्र लढाईला सुरुवात होण्यापूर्वी, आता ही लढाई झाली, जोहर झाला, पण याच्या आधी काय घडलं, लक्ष्मणसिंह यांनी काय केलं. लढाईला सुरुवात होण्यापूर्वी राणा लक्ष्मणसिंह याने आपला दुसरा मुलगा अजित सिंग, बघा 7 मुलासह तो त्या लढाईमध्ये पार्टिसिपेट झाला होता, असं मी तुम्हाला बोललो. बघा, लक्ष्मणसिंग आपली 7 मुले घेऊन लढाईमध्ये पार्टिसिपेट झाला होता. पण दुसरा मुलगा अजय सिंग ह्याला आपल्या घराण्याचे निर्मूलन होणे इष्ट नाही. म्हणजे सिसोदे घराणे कायमचे नष्ट होणे हे काही चांगले नाही. त्यामुळे अरवली पर्वतात कैलवाडा,
अरवली पर्वतामध्ये कैलवाडा येथे जाऊन प्राणाचे रक्षण करण्याचा सल्ला दिला। पण आता लक्षात घ्या, अजय सिंग ह्यांच्यामध्ये सुद्धा राजपुतांचं रक्त आहे, म्हणून त्यांना सुद्धा ती गोष्ट पसंत येणार नव्हती। वडिलांचा हा सल्ला शूर अजय सिंग ह्याला पसंत पडला नाही, परंतु वडिलांचा खूपच आग्रह आणि वडिलांनी त्यांची समजूत काढली। ह्या आग्रहामुळे अखेर तो पत्नी आणि पुतण्यासह, हा महत्वाचा मुद्दा आहे, पुतण्या बघा, पुतण्यासह कैलवाडा येथे जाऊन राहिला। म्हणजे युद्धामध्ये पार्टिसिपेट कोण नाही आहे असं, तर युद्धामध्ये अजय सिंग पार्टिसिपेट नाही आहे आणि ह्या अजय सिंगापासून पुढे सिसोदे वंश चालणार आहे, हा इथे महत्वाचा मुद्दा। चला थोडंसं पुढे जाऊया। महाराणा अजय सिंग ह्याला राणा सुजन सिंग आणि राणा आरम सिंग ही 2 मुले होती। बघा, अजय सिंग जो कैलवाड्याला गेलेला आहे, ह्या पद्मावतच्या युद्धामध्ये जो पार्टिसिपेट नाही आहे, बघा तो अरवली पर्वतामध्ये कैलवाडा या ठिकाणी गेलेला आहे आणि मग तिथे त्यांना राणा सुजन सिंग आणि राणा आरम सिंग ही 2 मुले होती व त्याच्या पुतण्याचे नाव राणा हमीर सिंग। एका पुतण्याला घेऊन गेला असे मी बोललो, तर त्यांच्या पुतण्याचे नाव जे आहे ते राणा हमीर सिंग असे होते। हमीर सिंग हा अजय सिंग ह्याचा मोठा भाऊ अरी सिंग, अजय सिंगचा मोठा भाऊ अरी सिंग ह्याचा मुलगा होता। तर अरी सिंग हा युद्ध करण्यासाठी अलाउद्दीन खिलजीच्या विरोधामध्ये मेवाडमध्येच थांबलेला आहे, लक्षात घ्या। तर अरी सिंग याचा मुलगा अरी सिंग याने एका शेतकऱ्याच्या सुंदर मुलीसोबत लग्न केले होते आणि त्यांच्या प्रेम संबंधातून पुढे हमीर सिंग ह्याचा जन्म झाला होता। म्हणजे अजय सिंग सोबत कोण कोण आहे ते थोडक्यात लक्षात घ्या। राणा सुजन सिंग आणि आरम सिंग हे त्याची 2 मुले आहे, तर एक पुतण्या हमीर सिंग हा पुतण्या त्यांच्यासोबत आहे असे लक्षात घेऊया। अजय सिंग याने कैलवाडा येथे राहून, आता राजपुतांचं रक्त आहे, गप्प बसणार आहे का? गादी गेली कुणाकडे? अलाउद्दीन खिलजीकडे गादी गेली, पण हे गप्प बसणार आहे का? नाही। अजय सिंग याने कैलवाडा येथे राहून पुन्हा सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली। हमीर सिंग हा अतिशय शूर आणि पराक्रमी होता, हा पुतण्या आहे हे लक्षात ठेवा। अजय सिंग याचे त्याच्यावर खूप प्रेम होते। चितोडमध्ये झालेला पराभव अजय सिंग यांच्या जिव्हारी लागला होता। चितोड येथील नौबत राजचिन्हे शत्रूच्या हाती गेली होती, ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या किल्ल्याची पायरी चढणार नाही अशी प्रतिज्ञाच अजय सिंगाने केली होती, हे लक्षात घ्या। ज्या शत्रूमुळे घड्याचा भयंकर संहार झाला, त्यांचा पुरता पराभव करून सूड उगवत नाही तोपर्यंत आपली निशाणे मागे चालवावी असा नियम त्याने घालून घेतला होता। ताटामध्ये भोजन न करण्याचा, पलंगावर झोप न घेण्याचा नियमही त्यांनी स्वतःवर लादून घेतला होता। ह्या गोष्टीचा प्रण त्यांनी घेतला होता। हा यवन द्वेष म्हणजे मोगल द्वेष, म्लेंछ द्वेष सिसोदे राजवंशाने पुढे असाच चालविला। अजय सिंग यांनी जागोजागी आपली ठाणी बसवली, पुन्हा सैन्य तयार केलं, नवीन किल्ले बांधले, स्वसत्ता वृद्धी केली आणि उदयपूर येथील राजनगर किल्ल्यावर गादी स्थापली। बघा, परत उदयपूर या ठिकाणी त्यांनी काय केली? उदयपूर येथील किल्ल्यावर त्या राजनगर हा किल्ला, उदयपूरमध्ये राजनगर हा किल्ला, आणि तेथे यांनी गादी स्थापन केली, हा महत्वाचा मुद्दा। राणा अजय सिंग यांनी मुलगा राणा सुजन सिंग ह्याच्यावर राज्याला त्रास देणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली होती, पण तो ही कामगिरी पूर्ण करू शकला नाही। महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, अजय सिंगाचा मुलगा आहे सुजन सिंग, ह्याच्यावर शत्रूचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली, पण तो ही कामगिरी पूर्ण करू शकला नाही। म्हणून मग जो पुतण्या होता, लक्षात घ्या, त्यामुळे अजय सिंग यांनी ही कामगिरी हमीर सिंग ह्याच्यावर सोपवली। मात्र तो पुतण्या हमीर सिंग ह्यांनी ती कामगिरी अतिशय चोख पार पाडली, राज्याला त्रास देणाऱ्या शत्रूचे शिर कापून आणले। त्याच्या कामगिरीवर खुश होऊन अजय सिंगाने स्वतःच्या सख्या मुलाऐवजी तो हमीर सिंग हा पुतण्या आहे त्याला आपला वारस नेमले। तसेच उदयपूरच्या गादीवर हमीर सिंग याला बसवून अजय सिंग कारभार पाहू लागला। म्हणजे लक्षात घ्या, पुतण्याला गादीवर बसवून काका कारभार पाहताय, स्वतःच्या 2 सख्या मुलांना त्याने गादी दिली नाही, कारण जो म्हणजे त्या योग्यतेनुसार योग्यतेचा पुत्र त्याने गादीवर बसवला, हा महत्वाचा मुद्दा। राणा सुजन सिंह आणि राणा आरम सिंग ही त्यांची मुले आहेत, लक्षात घ्या, अजय सिंगाची मुले आहेत। मग त्यांना राग आला, वडिलांचा राग आला, त्यांना वाटलं की आम्ही
म्हणजे सख्खी मुले असून सुद्धा आम्हाला गादीवर न बसवता, लक्षात घ्या, हमीर सिंगाला गादीवर बसवलं, ह्या गोष्टीचा त्यांना राग आला. पण चुलत भाऊ हमीर सिंग याच्याशी वाद करायचा नाही. वादामुळे आजपर्यंत झालेलं नुकसान हे त्यांना सर्वतोपरी माहीत होतं. म्हणून तो वाद टाळण्यासाठी सज्जन सिंग, लक्षात घ्या, सज्जन सिंग म्हणजे सुजन सिंग, तर हा सुजन सिंग 1334च्या सुमारास दक्षिणेत आला. तर हा महत्वाचा आणि IMP पॉइंट आहे. दक्षिण म्हणजे हे आपण काय म्हणून सांगा, साऊथ मध्ये आपल्या महाराष्ट्राकडे ह्या दक्षिणेच्या भागामध्ये कोण येतोय सर, सुजन सिंग. आणि अशा प्रकारे राजस्थानातून महाराष्ट्रामध्ये एंट्री होत आहे. सर कोणाची एंट्री होत आहे, तर पहा, लक्षात घ्या, कोणाची एंट्री होत आहे, तर इकडे एक सुजन सिंग म्हणजे जी ब्रँच आहे, राजपुतांची ब्रँच आहे मेवाड राजस्थानमध्ये, तर तिथून त्यांची एंट्री कुठे होत आहे, तर आपल्या साऊथमध्ये होत आहे, असे लक्षात घेऊया. दक्षिणेत आल्यावर दक्षिणेमध्ये साम्राज्य कोणाचं होतं, तर लक्षात घ्या, तर बहामणी साम्राज्य होतं. दक्षिणेत आल्यावर त्यांनी बहामणी घराण्याचा मूळ पुरुष हसन गंगू बहामणी यांच्या पदरी चाकरी पत्करली. म्हणजे इथे जे हसन गंगू बहामणी साम्राज्याचा मूळ संस्थापक हसन गंगू ह्यांच्याकडे जाऊन त्यांनी चाकरी पत्करली, म्हणजे नोकर राहिले. आणि आता पुढे काय होतंय, लक्ष द्या, 1346 साली बादशाह मोहम्मद तुगलक दिल्ली सरकार, लक्षात घ्या, 1346 बादशाह मोहम्मद तुगलक, 1346 बघा, 1346 बादशाह मोहम्मद तुगलक दिल्ली सरकार याने हसन गंगूचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेवर स्वारी केली. लक्षात घ्या, आता दक्षिणमध्ये तुम्हाला सांगितलं कोण आलेला आहे या ठिकाणी, बघा, हसन गंगू बहामनीचं साम्राज्य आहे. काही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे की दक्षिणेमध्ये कोणाचं साम्राज्य आहे, हसन गंगू कोण सांगा, बहामनीचं साम्राज्य आहे. आणि त्या ठिकाणी इथे कोण आलाय, तर सुजन सिंग आलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि आता ह्या साम्राज्यावर स्वारी करण्यासाठी कोण येत आहे सर, तर ह्या साम्राज्यावर स्वारी करण्यासाठी मोहम्मद तुगलक येत आहे, हे लक्षात घ्या. आणि तेव्हा हा सुजन सिंग जो आहे अफाट पराक्रम गाजवतो, लक्षात घ्या, अतिशय काय सांगा, शौर्य गाजवतो. 1346 साली बादशाह मोहम्मद तुगलक आणि हसन गंगूचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेत स्वारी केली. या लढाईत सुजन सिंग यांनी मोठा पराक्रम गाजविला. 1347 ला हसन गंगू याने अलाउद्दीन बहमन नाव धारण करत गुलबर्गा या ठिकाणी राजगादी बसवली. म्हणजे गुलबर्ग्याला त्यांची गादी होती, राजधानी होती. येथे बहामणी राज्याची स्थापना केली. केव्हा सर, 1347. त्याने सुजन सिंग ह्याच्या कामगिरीची दखल घेत, सुजन सिंगाने मोहम्मद तुगलकाविरुद्ध जी कामगिरी केली त्या कामगिरीची दखल घेत देवगिरी प्रांतातील 10 गावे, हा महत्वाचा विषय, देवगिरी लक्षात ठेवा. देवगिरीचे कोण, तर यादव. तर देवगिरी प्रांतातील 10 गावे, सर किती गावे, 10 गावे. तर 10 गावांची जहागीर देऊन यांना मोठी सरदारकी दिली. म्हणजे अशा प्रकारे हसन गंगू बहामणी ह्यांच्याकडे चाकरी करण्यासाठी आलेले सुजन सिंग कोणाच्या विरोधात त्यांनी शौर्य गाजवलं, तर दिल्लीवरून महाराष्ट्र सरकारवर जे आक्रमण झालं होतं मोहम्मद तुगलकाचं, तर त्या आक्रमणाच्या विरोधात त्यांनी अत्यंत शौर्य गाजवलं. म्हणून हसन गंगू बहामणी हा अतिशय खुश झाला आणि मग त्यांनी देवगिरी प्रांतातील 10 गावे जहागीर देऊन त्यांना मोठी सरदारकी दिली. आणि अशा प्रकारे साऊथमध्ये सुजन सिंग आता नोकर राहिले नाही, आता चाकर राहिले नाही, तर आता मालक झाले. हा महत्वाचा मुद्दा. 1355 मध्ये सुजन सिंग मरण पावला. बघा 1355 मध्ये काय झालं सर, तर 1355 मध्ये सुजन सिंग मरण पावला आणि त्याचा पुत्र दिलीप सिंग कुटुंब प्रमुख झाला. आता जी 10 गावे देवगिरीमध्ये जहागिरी म्हणून दिलेली आहे ती कुणाकडे येणार आहे सांगा, दिलीप सिंग कडे येणार आहे. दिलीप सिंग कुटुंब प्रमुख झाला. दिलीप सिंग ह्यांचा मुलगा सिद्धजी मोठा कर्तबगार होता. दिलीप सिंगाचा मुलगा पुढे कोण, सिद्धजी हा मोठा कर्तबगार होता. त्याने बहामणी सत्तेच्या रक्षणार्थ प्राण खर्ची घातले. म्हणजे ज्या बहामणी सत्तेनं जहागिरी दिली, सरदारकी दिली, तर त्या बहामणी सत्तेच्या रक्षणासाठी सिद्धजी ह्यांनी प्राण खर्ची घातले. त्यांचा पुत्र भैरवसिंग उर्फ भोसाजी, हे आपल्यासाठी नाव महत्वाचं आहे. आता तुम्हाला सांगतो काय होतंय की सारखी आक्रमणे होत आहे. दिल्ली दरबाराची आक्रमणे सारखी राजस्थानमध्ये सुद्धा व्हायची
आणि मग आता याने नावच बदलून टाकायचं, काहीतरी वेगळं पदनाम लावायचं किंवा उपनाम आडनाव वेगळं लावायचं, असंही हे देवराज महाराणा ह्यांच्या डोक्यात आलं होतं. मग बघा, सिद्धजी यांचा पुत्र भैरवसिंग उर्फ भोसाजी, आता भोसा गावची पाटीलकी होती हे लक्षात घ्या. त्याच्यापासून पुढे भोसले, भोसला लक्षात घ्या. तर हे असं म्हणजे अपभ्रंश झालेला आहे. तर भोसाजी या पिढीपासून या घराण्यामध्ये भोसले हे उपनाव रूढ झाले. भोसाजी यांचा मुलगा देवराज महाराणा हा यवनांच्या त्रासाने जेरीस आला होता. यवन म्हणजे म्लेंच, मुसलमान, दिल्ली सरकार यांच्या त्रासांना, आक्रमणांना तो कंटाळून गेला होता देवराजजी महाराणा. त्याने स्वराज्याचा त्याग केला आणि तो कृष्णा भीमा नदीतीरी पाळेगारी करून लावू लागला. म्हणजे मग त्यानं आपल्या रोजीरोटीसाठी दुसरं साधन निवडलं. स्वराज्य वगैरे ह्या गोष्टी कुठेतरी त्याने काय सांगा डोक्यातून मागे टाकल्या, असं आपण लक्षात घेऊया. सर कोणी? तर देवराज महाराणा यांनी. पण पुढे काय झालं लक्षात घ्या. एक इथे थोडंसं आपण लक्षात घेऊया की घोरपडे घराण्याचा उदय. हा सर, कोणत्या घराण्याचा उदय? तर घोरपडे घराण्याचा उदय. हे लक्षात घ्या. घोरपडे घराण्याचा मूळ पुरुष. आता घोरपडे हे फक्त घोरपडीचा वापर केलाय, त्याच्यावरून घोरपडे नाव पडलंय. तर असं इतिहासकार आपल्याला काय म्हणून वेगवेगळे प्रवाह आहे, पण तसं इतिहासकार सांगतात. आता हा देवराज महाराणा पाळेगारी करून आपला काय करत आहे? उदरनिर्वाह करत आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे, या ठिकाणी सुद्धा त्यांचा मुलगा आहे इंद्रसेन. बघा, देवराज महाराणा यांचा मुलगा आहे इंद्रसेन. याने मात्र पुन्हा स्वराज्याचा ध्यास घेतला. इंद्रसेन फार महत्वाचा विषय आहे, कारण देवराज महाराणाजी ह्यांनी डोक्यातून तर कुठे स्वराज्य काढलं होतं आणि स्वराज्य मागे टाकलं होतं, पण त्याच्यामध्ये इंद्रसेन ह्यांनी पुन्हा स्वराज्याचा ध्यास घेतला. त्याने खानवट, हिगणी, बेर्डी, देऊळगाव, जीती, वेरुळ, बनसेंद्र, कळसवावी, मुंगी पैठण, नाणजव इत्यादी गावच्या पाटीलक्या खरेदी केल्या. कोणाकडून? बहामणी साम्राज्याकडून. म्हणजे इत्यादी गावाचा ते काय सांगा पाटील झाले. हे जी नावं घेतली त्या सर्व गावांचे पाटील झाले आणि त्यांच्या डोक्यात पुन्हा गोष्ट काय होती की मला स्वराज्य स्थापन करायचं आहे. लक्षात घ्या, स्वराज्य स्थापन करायचं आहे. इंद्रसेन ह्यांना 2 मुलं आहे. पुन्हा लक्षात घ्या, इंद्रसेन यांना कर्णसिंग आणि शुभकृष्ण हे 2 मुले आहेत. बघा, एक कर्णसिंग आणि दुसरं कोण सांगा? शुभकृष्ण अशी 2 मुले आहेत. त्यातील मोठा मुलगा जो आहे तो कर्णसिंग याने बहामणी साम्राज्यात चाकरी स्वीकारली. मग हे कर्णसिंग हे बहामणी साम्राज्यात गेले. इथे त्यांनी नोकरी म्हणा, चाकरी म्हणा स्वीकारली. बहामणी वजीर महम्मद गवान याने दक्षिण कोकण जिंकण्यासाठी लष्करी मोहीम हाती घेतली आणि त्या मोहिमेमध्ये कर्णसिंगाला सोबत ठेवलं. त्या मोहिमेत कोणाला सोबत ठेवलं सर? तर उत्तर देऊया आपण. कर्णसिंगाला सोबत ठेवलं. बघा, इथे हसन गंगू बहामणी यांचा वजीर महम्मद गवान इतिहासात फार फेमस आहे. आणि आता गवान सोबत त्या मोहिमेमध्ये कोण आलेले आहे? तर हे कर्णसिंग आलेले आहे. बघा, आता कर्णसिंग कोणाचे पुत्र आहे? तर लक्षात घ्या, इंद्रसेन ह्यांचे पुत्र आहे कर्णसिंग, जे कुठे? तर आपण काय म्हणू शकता, बहामण साम्राज्यात चाकरीला आहे. दक्षिण कोकण जिंकण्याच्या मोहिमेमध्ये गवान सोबत कर्णसिंग आपला मुलगा भीमसिंग म्हणजे कर्णसिंगाने त्याच्यासोबत स्वतःचा मुलगा सुद्धा भीमसिंग याच्यासोबत सहभागी झाले. बघा, इसवी सन 1469 ची गोष्ट आहे आणि या मोहिमेत खेळणा किल्ला घेण्यासाठी बहामणी फौजा प्रयत्न करत होत्या. आता ज्यांच्या फौजेमध्ये कर्णसिंग आहे, त्यांचा मुलगा भीमसिंग आहे. तर हे लोक काय करत आहे माहिती आहे का? खेळणा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र कर्णसिंग आणि भीमसिंग पिता पुत्रांनी किल्ल्यावर चढण्यासाठी घोरपडीचा वापर केला. लक्षात घ्या, म्हणजे एकदम वेगळा काय म्हणून सांगा गोष्ट इथे यूज केली. अतिशय वेगळी गोष्ट म्हणजे घोरपडी. घोरपडीचा वापर करून खेळणा किल्ला चढून गेले. बघा, कोंढाण्याच्या वेळेस घोरपडीचा उल्लेख येतो, तर इथे सुद्धा घोरपडीचा उल्लेख आहे. हे लक्षात घ्या. मुधोळची जहागिरी यांना भेटलेली आहे. इतिहासामध्ये मुधोळचे घोरपडे हे नंतर फार प्रसिद्ध झालेले आहे. घोरपडीचा वापर करून खेळणा चढून गेले. किल्ल्यावर घणाघाती लढाई झाली. या लढाईत कर्णसिंग धारातीर्थी पडले. म्हणजे कर्णसिंग यांना काय म्हणू तर ते वीरगती प्राप्त झाली. आणि भीमसिंग पण त्यांच्या प्रयत्नाने दक्षिण कोकणाचे प्रवेशद्वार असलेला खेळणा किल्ला बहामणी साम्राज्यामध्ये विलीन झाला. बहामणी लोकांना तो किल्ला जिंकता आला. हा तिथे महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर काय झालं सर? बहामणी सुलतानने भीमसिंग यांचा गौरव केला.
आता या ठिकाणी आपण बघतो म्हटलं तर कोण गेले होते? कर्णसिंग तर गेले होते. मग कर्णसिंग गेल्याच्या नंतर कोणाचा? तर भीमसिंग ह्यांचा म्हणजे मोठा गौरव केला, सत्कार केला, सन्मान केला. राजा घोरपडे बहादर हा त्यांना किताब दिला. राजा घोरपडे बहादर हा त्यांना किताब दिला. तसेच कर्नाटक, महाराष्ट्राच्या दक्षिणेला जे कर्नाटक आहे, तर कर्नाटकातील मुधोळ आणि त्याच्या जवळची 84 गावे जहागीर म्हणून दिली. तेव्हापासून कर्णसिंग ह्यांचे घराणे घोरपडे या आडनावाने ओळखले जाऊ लागले. तेव्हापासून हे लक्षात घ्या, ब्रँच कोणाची आहे? तर जी आपण राजपूतांच्या ब्रँच म्हणजे एका शाखेची गोष्ट करतोय, तर मुधोळचे घोरपडे ते आहे. मग आता घोरपड हे त्यांनी त्या घोरपडीचा खेळणा किल्ला जिंकत असताना म्हणजे हसन गंगू बहामनी बहामन साम्राज्याच्या वतीनं मोहम्मद गवान सोबत त्यांनी तो यशस्वी प्रयत्न केला. म्हणून त्यांना राजा घोरपडे बहादर अशी भीमसिंगाला बहामनी सुलतानाने पदवी दिली, किताब दिला. हा महत्वाचा विषय. भोसले घराण्याचा आता मूळ पुरुष आपल्याला पाहायचा आहे. ज्या व्यक्तीने भोसले घराणं म्हणजे भोसले म्हणूनच पुढे चालू ठेवलं, तर ती व्यक्ती आपल्याला बघायची आहे. तर आता बघा, ती म्हणजे शुभकृष्ण सिंग. बघा, कर्णसिंग आणि बहामनी साम्राज्यात चाकरी पत्करून राजे घोरपडे हा किताब भीमसिंगाच्या वेळेस मिळवला. आता बघितलं, कर्णसिंग याचा लहान भाऊ, बघा कर्णसिंग याचा लहान भाऊ, त्याचं नाव आहे शुभकृष्ण सिंग. लक्षात घ्या, कर्णसिंग आता याचा लहान भाऊ शुभकृष्ण सिंग. आता बघा, कर्णसिंग त्याचा मुलगा भीमसिंग तो कर्नाटकामध्ये 84 गावे घेऊन, कर्णसिंग तर इथे मेला. कुठे मेला सर कर्णसिंग? बघा, खेळणा किल्ला घेत असताना कर्णसिंग मेला आणि नंतर भीमसिंग आला. राजा घोरपडे बहादर हा किताबही मिळाला आणि ते मुधोळमध्ये सेट झाले आणि त्यांना 84 गावे जहागीर म्हणून मिळालेली सुद्धा आहे, असे लक्षात घेऊया. पण त्याच्यानंतर कर्णसिंग ह्याचा जो भाऊ आहे त्याचं नाव आहे शुभकृष्ण सिंग. लक्षात घ्या, कर्णसिंग यांचा लहान भाऊ शुभकृष्ण सिंग ह्यांनी वेरूळ भागात आपली वस्ती निर्माण केली. वेरूळ भागात. आणि हे वेरूळचे भोसले होय, हेही विसरू नका. बघा, वेरूळचे भोसले आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, वेरूळ भागामध्ये ह्यांनी आपली वस्ती निर्माण केली. इंद्रसेन स्वतःला, जो आधीचा यांचा आजा आपण बघूया इंद्रसेन, तो भोसावंत म्हणायचा. तेच नाव शुभकृष्ण सिंग ह्याने कायम ठेवले. तेच नाव शुभकृष्ण सिंग ह्याने कायम ठेवले. हेच नाव पुढे भोसले असे रूढ झाले. भोसा, भोसले, भोसाजी ह्याच्यापासून हे असे नाव रूढ झाले. शुभकृष्ण सिंग ह्यांच्यानंतर रूपसिंह, भूमिंद, ढाबजी, बरहंट, खेलोजी उर्फ खलकर्ण, कर्णसिंग उर्फ जयकर्ण, संभाजी, बाबजी उर्फ शिवाजी असे वंशज झाले. हा महत्वाचा मुद्दा. तर हे वंशज आपण बघत असताना बघा, लक्ष्मण सिंग 1275, त्यांना जवळपास 12 मुले होती. अजय सिंग, सज्जन सिंग, दिलीप सिंग, शिवाजी, सिंहजी, भोसाजी, देवराजजी, उग्रसेनजी, माहुलजी, खेलोजी, जनकोजी, सत्तूजी, संभाजी, शिवाजी उर्फ बाबाजी यांचा जन्म 1533 आहे. नंतर मालोजी आणि विठोजी हे बंधू आहेत, त्यांच्या नंतर नाही आहे, ते भाऊच आहे. बघा, 1550 मध्ये बाबाजी भोसले यांच्या पोटी मालोजी आणि विठोजी ह्या दोन बंधूंचा जन्म आहे. 3 वर्षांचा फरक आहे त्यांच्यामध्ये. नंतर शहाजी राजे, शिवाजी राजे आणि अलीकडे आपले संभाजी राजे. तर असा मित्रांनो मराठ्यांचा या ठिकाणी इतिहास आहे. आता ह्या गोष्टी आपण बघतो कुठून? तर वेगवेगळी पुस्तके बघा. संदर्भ आहे शिवभारत, चिटणीस कृत बखर, इतिहासकार टॉड, मेवाडचे भट. लक्षात घ्या, इथे मेवाडमध्ये जे काही भट आहेत म्हणजे भाट लोक, भाट म्हणून, तर त्यांच्या वंशावळीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला मिळतात. कृष्णराव केळुस्कर ह्यांच्या वंशावळीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेत. तर ह्या लोकांच्या वंशावळी मिळती जुळती आहे. आपल्याकडे जो काही इतिहास आहे प्रॉपर कुठून अवेलेबल आहे, तर तो महत्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, शिवाजी उर्फ बाबाजी भोसले यांच्यापासून आपल्याकडे बराचसा इतिहास अवेलेबल आहे. आणि असा महाराजांचा जो प्रवास आहे तर तो श्री प्रभू रामचंद्रांचं घराणं बघा, लक्षात घ्या, वडिलांकडून आणि देवगिरीचे यादव तर हे श्रीकृष्णाचे वंशज. तर हे इकडून दोन्ही गोष्टींचा मेळ. पुढे जिजाऊ शिवाजी महाराजांना रामाच्या, श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगत आणि त्याच्यातूनच पुढे आपले छत्रपती शिवाजीराजे घडले. मित्रांनो, ही मालिका आपल्याला कंटिन्यू करायची आहे. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनवर टच करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. मित्रांनो, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये
राज्यसेवा 2025 कंबाईन गट ब क सर्व बॅचेसवर 95% प्लस ऑफ देत असतो। सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं यासाठी आपण एवढी सूट देत असतो। आता 2025 मध्ये TIT नियोजित आहे, थर्ड टेट 2025, त्यासाठी आपण गुरुजी बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे। प्रवेश देणे सुरू आहे। 95% त्या बॅचवर तुम्हाला ऑफ मिळत आहे। 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला तर नियमित लाईव्ह लेक्चर सोबत रेकॉर्ड लेक्चर सोबत सर्व विषयांच्या PDF, ई-बुक्स, नोट्स, टेस्ट सिरीज आणि 365 दिवसांचा कालावधी आणि परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवणं मिळेल। लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।